तर जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आहे आपल्या 100K चॅलेंजचा 112वा दिवस आणि आजचे आपले फॉलोअर्स आहे 34.1K। आणि जर का तुम्हाला या चॅलेंज मध्ये माझ्यासारख्या गरीब माणसाला सपोर्ट करायचा असेल तर घ्या मग गरीब माणसाला फॉलो करून। तर आज आहे आपला लेग आणि शोल्डरचा वर्कआउट। जिम मध्ये पोहोचल्याबरोबर सगळ्यात पहिले आपले वॉर्मअप आटपून घेतले। आता मी तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगतो की कोणत्याही मसल ग्रुपचा वर्कआउट करायच्या आधी आपल्याला वॉर्मअप करणं इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण की वॉर्मअप केल्याच्या नंतर वर्कआउट करताना मसल इंजरी होण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात। ऍज आय से की आज आपल्याला लेग आणि शोल्डर ट्रेन करायचे आहे, तर मग सगळ्यात पहिले जंपिंग स्क्वॉट करून लेग मसल्स एंगेज करून घेतल्या। त्याच्यानंतर लेग साठी सगळ्यात पहिली एक्सरसाइज मारली ते म्हणजे स्क्वॉट। स्क्वॉट मध्ये 3 सेट मारले। मला असं वाटते आज आपला स्क्वॉट मारायचा फॉर्म चुकला होता वाटते, कारण की कंबर मध्ये आज थोडं दुखणं होतं। त्याच्यानंतर मारणं होती आपल्याला लेग साठी लेग एक्सटेन्शन। आपल्या लेग एक्सटेन्शनच्या देशी जुगाडवाल्या मशीनले या अशा प्रकारे गादी लावून दिली आपण, म्हणजे कसं पायाला रुत्याचं टेन्शन नाही आता। त्याच्यानंतर मग लेग एक्सटेन्शनचे 3 सेट मारले आणि ते झाल्यानंतर काप रेसचे मारले होते 3 सेट। आता बारी होती आपले शोल्डर स्ट्रेन करायची। मग शोल्डर साठी सगळ्यात पहिली एक्सरसाइज घेतली बारबेल प्रेस, त्याच्यात पण 3 सेट मारले। त्याच्यानंतर शोल्डर साठी दुसरी एक्सरसाइज घेतली साइड रेज, त्याच्यामध्ये 3 सेट मारून आज आपण आपल्या शोल्डरच्या रिअर डेल्ट मसल साठी पहिल्यांदा एवढे सिरियस होऊन एक्सरसाइज मारत आहे। या एक्सरसाइजचं नाव तर काही माहिती नाही आपल्याला, आणि शायद या एक्सरसाइजचा फॉर्म बी चुकत असेल आपला, पण या एक्सरसाइज आपल्या शोल्डरच्या या पार्टवर खूप खतरनाक प्रेशर आलं होतं। तर चला मग मित्रांनो, आजच्या करता बस होते एवढं। भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।